नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये रताळाच्या पानांची भाजी बनवतोय. ही भाजी पौष्टिक तर आहे, शिवाय तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते. जशी पोकळ्याची भाजी चवीला असते ना, अगदी त्याच चवीची ही भाजी बनून तयार होते. तर आत्ता जरी मी कर्नाटकमध्ये असले तरी माझं संपूर्ण बालपण हे कोकणामध्ये गेलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे की कोकणातील प्रत्येक घराच्या पाठीमागे छान असं सुंदर परसावन असतं आणि त्यामध्ये विविध भाज्या लावल्या जातात. तर त्यातीलच एक रताळसुद्धा लावली जातात. रताळ ही जमिनीमध्ये येतात आणि हिला छान अशी कोहळी भाजी येते वरती. तर ती ही रताळाच्या पानांची भाजी आहे. आपण बनवूया, पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वात आधी मी तुम्हाला रताळाची पानं ही कशी दिसतात ते दाखवते. तर हे पहा, अशा पद्धतीने ही रताळाची पानं असतात. अगदी कोहळी कोहळी पानं मी खुडून घेतली होती, अजिबात देठं ठेवलेली नाहीत आणि स्वच्छ अशी धुवून घेतली, म्हणजे माती किंवा धूळ असेल तर ती निघून जाईल. स्वच्छ धुतल्यानंतर अगदी ही भाजी छान कोरडी कोरडी झालेली आहे. तर आमच्या भागामध्ये ही भाजी लावली जात नाही, पण मी आदमापूरला गेले होते आणि तिथे एका मैत्रिणीकडे गेले होते. तर तिथे ही भाजी लावलेली होती, मी तिथून घेऊन आले होते. तर हे पहा, अगदी बारीक अशी ही मी भाजी चिरून घेतलेली आहे. संपूर्ण भाजी नितळल्यानंतर ती कोरडी झाल्यानंतरच मग चिरून घ्यायची आहे. भाजी बनवायला सुरुवात करूया. तर अगदी सोपी पद्धत आहे ही भाजी बनवण्याची. जास्तीचं काही साहित्य लागत नाही, झटपट होणारी भाजी आहे. गॅसवरती कढई ठेवली, 1 चमचा तेल घालून घेतलं आणि तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे. तर ह्या भाजीसाठी साधारण मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ओबडधोबड ठेचून घेतल्या होत्या. लसूण घालून घेतला. गॅसचा फ्लेम अगदी बारीक करायचा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत. लसूण अगदी तांबूस होईपर्यंत आपण यामध्ये परतून घेणार आहोत. तर गॅसचा फ्लेम बारीक करा, नाहीतर लसूण पटकन करपला जातो. तर इथे पहा, आपला हा लसूण आहे अगदी तांबूस कलरवर झालेला आहे. तर आता आपण यामध्ये रताळाच्या पानांची भाजी आहे ती घालून घ्यायची आहे. तर संपूर्ण भाजी आपण यामध्ये घालून घेऊया. तर आता भाजी आपल्याला खूप कढई भरून दिसत आहे, पण अगदी ती आपण परतून घेतली की पटकन मऊ होते. त्यामुळे आधीच आपण यामध्ये मीठ घालणार नाही, कारण अंदाज चुकू शकतो. भाजी खूप प्रमाणामध्ये दिसते. अगदी भाजी थोडी मऊ झाली ना की मग आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण भाजी ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कोकणामध्ये आहेत ना, बऱ्याच रानभाज्या खूप मिळतात आणि खूप हिरव्या भाज्या आपल्याला खायला मिळतात. तर खूप वर्षानंतर मला ही भाजी ह्या भागामध्ये मिळाली, त्यामुळे मी घेऊन आले आणि आज तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करत आहे. तर भाजी इतकी चांगली शिजल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, कारण मगाशी कढईभर भाजी होती आणि आता बघा त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. मग आपला मिठाचा अंदाज चुकत नाही. तर मीठ घालून ही भाजी परतून घेतलेली आहे. भाजी आपण कोरडी करून चिरल्यामुळे अजिबात त्यामध्ये पाणी राहत नाही आणि आपण यामध्ये एक्स्ट्राचं पाणीसुद्धा घालायचं नाही आहे. तर वाफेवरतीच ही भाजी छान शिजली जाते. अर्ध्या मिनिटासाठी फक्त मी यावरती ताट झाकून ठेवणार आहे. जास्त वेळ आपण ताट झाकलं तर भाजीचा कलर बदलू शकतो. तर अर्ध्या मिनिटानंतर पहा, आपल्या भाजीला चांगली वाफसुद्धा आलेली आहे आणि भाजीचा कलर आहे असा हिरवागार राहिलेला आहे. अगदी झटपट होणारी भाजी आहे आणि चवीला खूप छान लागते. जर तुम्हाला ही रताळाची पानं मिळाली ना, तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीनं ही भाजी नक्की बनवून पहा. झटपट होते. अगदी पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी आहे, कोकणामधली स्पेशली. तर नक्की बनवा. आणि महत्त्वाचं म्हणजे ही तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते, कारण कोकणामध्ये तांदळाचीच भाकरी बनवली जाते आणि त्यामुळे ही भाजी त्या भाकरीसोबत खूप छान लागते. तर आज तुम्हाला आपण रताळाच्या पानांची भाजी बनवली आहे. ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं एकदा नक्की भाजी बनवा आणि कशी झाली होती ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. अजून जर तुम्ही ज्योती स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.